हाय. तर कालपासून Instagramवर एक रील खूप व्हायरल चालू आहे. जपानमधला एक बेबी पंच मंकी आहे. तर त्याच्या आईने त्याला दुरावलं. बाकीच्या मंकीजवळ तो गेला, पण त्याला कोणीही जवळ केलं नाही. आणि म्हणून ट्रेनरने त्याला एक म्हणजे काहीतरी सपोर्ट म्हणून त्याला एक छोटासा टॉयज मंकी दिला आहे. तो तो पंच त्याला प्रत्येक त्या टॉयज मंकीला घेऊन प्रत्येक ठिकाणी इकडे-तिकडे फिरत आहे. म्हणजे ते संपूर्ण जग त्याला असं वाटतं की ही माझी साई आहे खरं. पण तो प्रत्येक ठिकाणी फक्त त्याला ओढत-ओढत घेऊन जात आहे. जिकडे मी गेला तिकडे-तिकडे बऱ्याच रील बघितल्या. इतकं म्हणजे थोडं दुःख झाल्यासारखं वाटतं. म्हणजे त्याच्याकडे बघून थोडं हर्ट तर होतच आहे. पण विचार करा, ज्यावेळेस आपण नसणार त्यावेळेस आपल्या बाळाचं काय होणार? आणि मी अशा बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की बऱ्याच अशा आई आहे, ज्या आपल्या मागचं दुःख विसरून, आपल्या मागचं टेन्शन विसरून या जगामध्ये जर जगत असणार ना, तर फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठी जगत आहे की मी गेल्याच्यानंतर माझ्या बाळाचं काय होणार? कारण ह्या जगामध्ये आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, कोणीही नाही. मग तुम्ही ते पैशाने प्रेम जर विकत घ्याल ना, आईची ऊब तुम्हाला कुठेच मिळणार नाही. जी आईची माया असते, आईने जे आपल्या हाताने प्रेमाने आपल्यासाठी जे काही बनवत असते, आपल्यासाठी काही करत असते, ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हजारो नाते मिळतील तुम्हाला, आत्या, मामा, मावशी, काका, काकू सगळे मिळतील, पण आई मिळणार नाही 21ची गेल्याच्या नंतर. त्या ट्रेनरने त्या बेबी पंच मंकीला सध्या टॉईज तर दिला आहे, मंकी टॉईज. पण म्हणजे त्याचा वेळ तर निघून जाऊन राहिला. त्याला सध्या आईची गरज आहे त्या बेबी पंच मंकीला, पण त्याच्याजवळ आई नाही आहे. तो वेळ काढत आहे, पण आईची कमी कोणीही पूर्ण करू शकत नाही. विचार करा, ज्यावेळेस तुम्ही नसणार त्यावेळेस तुमच्या बाळाचं काय होणार? म्हणून कधीही कितीही वाईट वेळ आली तरी एकदा आपल्या बाळाकडे बघायचं की नाही, माझ्यासाठी माझं बाळ आहे, त्यामुळे असा काही करण्याचा विचार कधीही करायचा नाही.